Pratap Sarnaik Sport Foundation present Pratap Sarnaik Premier League affiliate to Tennis Cricket Sport Federation India ITC SF powered by Vihang Ahead, co-powered by Maruti Suzuki Navneet Motors and Honda. Beverage partner Cloud9, energy drink partner Cloud9, Afriel partner Sauli Creation, wall partner Sixit, official scoring partner ClickBro, digital partner Deep Dive, live broadcast graphic. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner सावा हा संघ सज्ज आहे. टॉस जिंकत असताना या लढकीमध्ये पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीमने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा. कॉम बॉक्स मध्ये माझ्या समवेत जुळता आहेत मीरा भाईंदरचे एक दमदार समालोचक आमचे मार्गदर्शक मनीजी पाटील सर. सर स्वागत आहे आपले. काय सामना रंगलाय. प्रेक्षक किती महत्वाचे असतात ते मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालंच. असं तर आपण प्रत्येक ठिकाणी ते पाहतोच, मग परिसर कोणताही असू द्या, पण प्रेक्षकांमुळे खरंच ती ऊर्जा खेळाडूंना मिळते. खेळाडू अजून चांगलं खेळतात. त्याचं सादरीकरण मागच्या सामन्यात पाहायला मिळालं. पण आता सुद्धा ठाणेतले हे दोन दिग्गज संघ, खरं तर ठाण्यातलं क्रिकेटचं वैभव खूप मोठं आहे आणि त्याचमुळे इतक्या मोठ्या वैभवाला कमी संघांमध्ये ॲडजस्ट करणं खरं तर ती गोष्ट पचनी पडत नाही. पण जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटला तुम्हाला अंडरस्टँड करून खेळावं लागतं आणि म्हणूनच हे ठाण्यातले दोन भव्य संघ ज्यांची या अनुभवाची गाथा लिहिली जाते ते दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एक संघ आहे सुनीत निकम यांच्या कॅप्टन्सी अंतर्गत खेळणारा कुंकाई शुक्लाई विटावा आणि एक आहे इम्रोज खान यांच्या कॅप्टन्सी अंतर्गत खेळणारा पूर्वेश सरनाईक टायगरचा संघ. पहिलं षटक हाताळण्यासाठी ऑब्व्हियसली नो डाऊट अबाउट इट इम्रोजला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत सनवेद व्यवहारे, नॉन स्ट्रायकर साईडला आहेत सुनीत निकम. सुरुवात होते या सामन्याच्या पहिल्या डावाची. इम्रोज राऊंड विकेट, फुल लेंथ होता, चांगलं पदलाली ते ऑन साईडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचत आहेत. पहिल्याच बॉलवर यशस्वी एक धाव. इम्रोज खान या स्पर्धेत लगातार 3 मॅचेस मध्ये 3 सामनावीराचे पुरस्कार या खेळाडूने घेतले आहेत. हे विसरून चालणार नाही. या टीमसाठी 3 मॅचेस त्याने खेळलेत आणि तिन्ही मॅच मध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. 3 मॅच मध्ये 8 विकेट इम्रोजच्या नावावर आहेत. ॲव्हरेज जर पाहिला तर 4.4चा आणि इकॉनॉमी जी 6च्या कमी आहे 5.8ची. खूप चांगला स्टॅट्स इम्रोजचा तुम्हाला क्रिक ब्रोवर पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल स्कोरिंग ॲप. स्ट्रायकर साईडला सुनीत निकम, बॅटच्या आउट साइड आहे सुनीत. काही काळासाठी थबकले असावेत पण आता त्यांना पहिल्याच बॉलवर चौकार खेचताना आपण पाहिलाय. संधी निर्माण केली होती इम्रोजने विकेट मिळवण्यासाठी. बॅकबोर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करताना पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे त्याचमुळे बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बॅटचा फेस ओपन केला होता. बॅटची आउटसाइड एज लागून बॉल डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि चौकार या बॉलवर. सुनीत यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या धावा काढल्यात. 240च्या स्ट्राईक रेटने 96 धावा या खेळाडूच्या खात्यात आहेत 4 मॅचेसमध्ये. एक एक सामना महत्वाचा आहे. तुमचे स्टॅट्स तुम्हाला आणखीन जास्त प्रेरणा देऊन जातात. त्याचमुळे तुम्हाला जास्त काही इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही. क्रिक ब्रो ॲप डाउनलोड करा आणि तुमचा स्टॅट किती आहे या स्पर्धेतला PSPL मधला तुम्ही तिकडे पाहू शकता. इम्रोज खान पुढचा बॉल ओव्हर द विकेट सुनीतसाठी. जाऊ दिलं बॉलला आणि आता प्रश्न स्वतःला सुनीत विचारेल की आवाक्यातल्या बॉलला जाऊ का दिलं. बॉलला टर्न होऊ दिलं पण त्यानंतर त्यांनी बॅट स्विंग दाखवलीच नाही. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर बॉल पिच केला होता आणि त्याचमुळे तो बॉल अटेम्प्ट करू शकले असते पण मनात काहीतरी वेगळंच चाललंय. थोडा सावधान पवित्रा इम्रोजच्या विरोधात सुनीत निकम यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 5.
यावेळेस बॅकफुटला बॅलन्स केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करताना बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. का ते मागच्या बॉलवर थांबले होते त्याचं दिलंय त्यांनी योग्य ते प्रमाण. बॉल सीमारेषा पार, चौकार. वेट केला होता या बॉलचा, बॅकफुटला उभे होते, याआधी एक चौकार आला या षटकामध्ये. हा बॉल बघा थोडासा शॉर्ट ऑफ लेंथच होता, वेट केला, बॅकफुटवरून खूप चांगला फटका, अप्पर कट स्टाईलमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, चौकार या बॉलवर येतोय. टायमिंग चांगलं होतं आणि हँड आय कोऑर्डिनेशन बघा, नजर ज्या ठिकाणी फटका खेळायची त्या ठिकाणी होती. म्हणजे मला असं वाटतंय सुनीत निकम यांच्या या स्पर्धेतल्या 100 धावा पूर्ण झाल्या असाव्यात. 100 धावा पूर्ण झालेल्या सुनीत निकमच्या या स्पर्धेतल्या. क्या बात आहे. स्टॅट्स आम्हाला क्रिक बोर्डच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे 9 धावा इम्रोजच्या विरोधात, जे इम्रोज नेहमीच इकॉनॉमिकल राहतात. आणि जर खास करून आपण या प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा आढावा घेतला तर नेहमीच इकॉनॉमिकल स्टार्ट देण्यासाठी इम्रोजला पाहिलं गेलेलं आहे. पण या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पहिल्या 4 बॉलवर त्यांनी खर्च केल्यात 9 धावा. नक्कीच या मॅचमध्ये दबाव आहे. इम्रोज यांनी प्रत्येक षटकात प्रत्येक मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढली आहे. या मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करतायत. पण स्ट्रगल सक्सेस मध्ये परावर्तित करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. इम्रोज खानला गॉड बिहाइंडच्या स्वरूपात कॅप्टनचा विकेट मिळवला, अर्थात इम्रोजने सुनीतचा विकेट मिळवलाय. इम्रोज खान हा खेळाडू कुठे विकेट लेत जातो, इम्रोज येतो आणि इम्रोज मैदानाच्या आतमध्ये रोज विकेट घेतो. बॅटची कडा, विकेट किपरची चांगली साथ आणि इम्रोजने सुनीतचा खेळ केला समाप्त. इम्रोज पहिल्या षटकात विकेट घेणं हे नातं आहे या खेळाडूचं आणि ते नातं त्याने कायम ठेवलंय. सेमीफायनल पर्यंत तरी किमान या खेळाडूने प्रत्येक पहिल्या षटकात विकेट प्राप्त केले आहे. या आधीच्याच बॉलवर मी बोललो होतो की इम्रोज स्ट्रगल करतोय, परंतु इम्रोज असा खेळाडू आहे जो मेहनतीवर विश्वास ठेवतो. तितकीच मेहनत चेतन आहेरची आहे. काय विकेट किपिंग त्यांनी केलं, इतक्या जवळ ते उभे आहेत आणि बॉल डिफ्लेक्ट होऊन तो गॅदर करणं खूप ॲडजस्टमेंट लागते. फ्रॅक्शन ऑफ सेकंडने बॉल तुमच्यापर्यंत येतो. तुमचा अनुभव आणि तुमचा सराव महत्त्वाचा असतो आणि चेतन आहेर यांची उत्तम कामगिरी यष्टिरक्षणाची पाहायला मिळालेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या आहे 9, फलंदाज बाद झाला 1. पहिल्या षटकावर दोन्ही संघांची वचक आतापर्यंत पाहायला मिळाले. नवीन फलंदाज गौरव स्ट्रायकर्स याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी इम्रोज बॉलिंग मार्कवर. षटक थोडंसं महागडं राहिलं होतं, पण त्यानंतर पुनरागमन हलक्या बॉलला खेळलं. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होते तैनात. थ्रो थोडासा अपिश होता, पण बॅकअप असल्यामुळे नुकसान होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या कुंकाई शितलाई विटावा संघाची 9 धावा, 1 गैरफलंदाज बाद. नेहमीप्रमाणे स्टार्ट दिलाय. इम्रोजने गोलंदाजीमध्ये टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीमने इम्रोजच्या पहिल्या षटकात फक्त 9 धावा. नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावरची ही खेळपट्टी इम्रोजला खूप साथ देताना पाहायला मिळाली. सनदेव आणि गौरव यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि सनदेव यांनी या स्पर्धेमध्ये सुनीत नंतर सर्वाधिक धावा काढल्यात. 5 मॅचमध्ये 41 धावा सनदेव यांच्या खात्यात आहेत. इम्रोजची खूप मोठी जबाबदारी आज वाढली असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर महाराष्ट्राचे लोकप्रिय परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, अमरावती व अकोला या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही स्पर्धा PSPL. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला. बॉलिंग टाईपवर चेतन आहेर. फुल टॉस, संधी मिळाली पण फायदा होईल. फरमानचा रीच कमी पडला, बॉल अयाज बेगचा रीच कमी पडला, बॉल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे गेला. सुरुवात चौकाराने फुल टॉस बॉल या मैदानावर हाताळलं थोडंसं ओम धोकादायक ठरतं. नक्कीच फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉलला फक्त बॅट फिरवायची होती, कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी हा तर एक सोपा चान्स होता. सनदेवच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या 13. सनवेद व्यवहारे सुरुवात या षटकाची. चौकारानं पदलालित्य वापरलं, बॉलला फुल टॉस मध्ये ऍडजस्ट केलं. क्षेत्ररक्षक होते तैनात. स्वीपर कव्हरला राहुल कश्यप, तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर सनदेव. आता गौरव स्ट्रायकिंग एंडला. गौरव या स्पर्धेतील एक महत्वाचे बॅटर आहेत. चेतन षटक क्रमांक 2 हाताळत असताना खातं उघडायचं आहे गौरव यांना. पहिल्या षटकात सुनीतची विकेट, थोडासा दबाव असणार आहे या लढतीमध्ये कुंकाई विटावा या टीमवर.
चांगला बॉल ब्लॉक होल ठेवला होता, गती कमी होती. SK महागरी संघाकडून खेळणारा हा गोलंदाज, हा अष्टपैलू खेळाडू चेतन आहेर आपल्या कामगिरीची छाप या षटकात सोडण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात जरी या षटकाची चौकाराने झाली, पण पुढचे दोन्ही बॉल व्हेरिएशनने परिपूर्ण तुम्हाला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट चेतन बाहेर ठेवलाय, पण बॉल कुठून वळालाय त्यासाठी पंचांनी थोडं निरीक्षण केलं. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धाव संख्या 15. आणि इम्रोज आहे विकेटच्या मागे, तो अनुभव त्याच्याकडे आहे. आणि जसा व्हाईट बॉल आला, गोलंदाज इंटरेस्ट होते DRS साठी, परंतु इम्रोजने नकार दिला. कारण ह्या गोष्टी खूप जाणून आहे, हे बारकावे जाणतो इम्रोज. थँक्स टू मोनार्क. DRS टायमर सुद्धा तुम्हाला ऑन स्क्रीन शो होताना पाहायला मिळालं. हो, रीच मध्ये होता, बॉलला आउट ऑफ रीच पाठवलंय. या मैदानाच्या बाजूला मुर्दा गाव आहे, त्या मुर्दा गावात षटकार. काय फटका लगावला यावेळी. साऊंड आला, ठॅक, आणि फलंदाज गौरवचा हा अटॅक. ऍक्शन रिप्ले बघा, बॉलच्या लाईन मध्ये आले होते. बॉल बरोबर ज्या हाईटला पाहिजे होता त्या हाईटला मिळाला, आणि हाईट मध्ये ही फाईट पाहायला मिळते. वातावरण टाईट होते सेमीफायनल क्रमांक 2चं. कडक बॅटिंग आता गौरवची सुद्धा पाहायला मिळते. सनवेदने सुद्धा एक स्कोरिंग स्ट्रोक खेळलेला आहे. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांचं देखील खूप चांगलं काम या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया जशा वेगानं ही संघटना काम करते, त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचे दिवस लवकरच येतील असे पण होते. आणि त्याहून चांगलं जे टॅलेंट हंट आहे ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं केलं जाते. अगदी ज्या बारकावे असतात टेनिस बॉल क्रिकेट मधले, ते बारकावे सातत्याने या स्पर्धेत किंवा ITC SF च्या माध्यमातून आणल्या जात आहेत. जे क्रिकेटसाठी गरजेचं आहे ते केल्या जाते, हे महत्वाचं. गाव क्रिकेट खेळलं जात आहे आणि त्या क्रिकेटला पुढे आणण्याचं काम ITC SF. पण आता चांगलंच बदलालित्य फ्रंट फुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक सनवेदने खेळला. लॉंग ऑफला आणखी एक चौकार त्याच्या खात्यामध्ये. स्कोर पुढे सरकतोय कुंकाई शितलाई विटावा संघाचा 26-1 फलंदाज बाद. बदल आली त्याचा खूप चांगला वापर, बरोबर बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले. फुल टॉस बनवला हा बॉल. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चान्स नव्हता. डाऊन दी ट्रॅक खेळत असताना नजर शेवटपर्यंत बॉलवर होती आणि बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले, हे महत्वाचं. आणि त्याचमुळे कनेक्शन चांगलं झालं चौकार या बॉलवर. 26-2 षटकाचा खेळ संपला. आपण ITC SF ची चर्चा करत होतो. ओम, आपण बुलढाण्यातून येता, या ठिकाणी आपण मीरा भाईंदरमध्ये आहोत, शहरामध्ये आहोत, पण गावोगावी सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत ज्यांना खरंच ती तळमळ आहे क्रिकेट खेळण्याची. त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला कुठेतरी जगभर पोहोचवण्यासाठी एक पायरी आवश्यक असते. आणि मला असं वाटतं टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, फ्रँचायझी या सर्व फॉर्मॅटने त्या टॅलेंटला कुठेतरी संधी मिळते. नाही, आगामी काळात प्रतीक्षा असणार आहे. ज्या भागात क्रिकेट पोहोचलं नाही किंवा ज्या प्रकारे पोहोचायला पाहिजे त्या भागात क्रिकेट अजून तसं पोहोचलं नाहीये. जर ITC ने तो जर प्रयत्न यशस्वी केला किंवा त्या प्रयत्नात जर ते यशस्वी राहिले, तर मग ITC SF ही संस्था कोणी विसरणार नाही. बघा, कुटुंबीय, आपल्या कुटुंबियांसोबत हा सामना बघतायत. उष्णता जास्त आहे. कॅज्युअल बॅट स्विंग फील्ड तर आहे विकेट किपर एंड कडून, पण फलंदाज तटस्थ आहे, अंपायर तटस्थ आहे. आणि त्याचमुळे आता नो रिव्ह्यू फॉर अल्ट्राएज. चला, आपण आपापल्या जागेवर या. येतोय हा डॉट बॉल इम्रोजचा या तिसऱ्या षटकातला पहिला. अपील आउट केली होती संघ सहकारी विकेट किपर गोलंदाज. हा बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर बाउन्स चांगला झाला आणि एक्स्ट्रा बाउन्स इम्रोजचा जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा फलंदाज नेहमीच अडचणी देतात. डॉट बॉल येतो आहे आणि हेच सांगत आहेत बॅटर गौरव की बॉल खूप हाईटने गेला, बॅट माझी खाली होती. मग ही अपील कशासाठी हा अट्टहास. एक्स्ट्रा बाउन्स उल्लेख चांगला आपण केला आणि रिप्ले मध्ये पाहायला मिळाला सुद्धा. धावसंख्या 26. पुढ्यातून बॉलला वळवणं म्हणजे फलंदाजाला संभ्रमात टाकणं, म्हणजेच फलंदाजाच्या मनस्थितीशी नेहमीच इम्रोज खान खेळतो आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाजाला वाटते की बॉल अगदी पुढे आहे आणि अचानक बॉल टर्न होतोय. इम्रोजची ही कला भल्या भल्यांना कळली नाहीये. जर देवाने आयुष्यात मला एखादी गोष्ट दिली तर मी इम्रोजची ही कला मागेल. काय टर्न मिळते बॉलला. यावेळेस थोडी सावधानी बाळगून स्ट्रोक खेळलेला आहे. मिडॉनला एक धाव कंप्लीट केली जाते. हे षटक सांभाळून खेळण्याचा प्रयत्न दिसतोय ओम कुंकाई शितलाई विटावा संघाच्या दोन्ही फलंदाजांचं. माहिती आहे हे चांगलं प्लॅनिंग आहे. क्रिक ब्रो जे आम्हाला महत्त्वाचं स्कोरिंगचे स्टॅट्स देत आहेत. tenniscricket.in हे दमदार टेलिकास्ट तुम्ही अनुभवता आहात आणि त्यामुळे ही स्पर्धा खास होते. प्रत्येकाचं महत्त्व आहे. इम्रोजला अगदी बरोबर तुम्ही चांगली गोष्ट नमूद केली आहे की सांभाळून खेळतायत. थोडासा सावध पवित्रा पाहायला मिळतोय,
कारण ह्या गोष्टी प्लॅनिंगमध्ये महत्त्वाच्या आहेत. तुम्ही नियोजन कशा प्रकारे आखता याला महत्त्व नाही, ते नियोजन कार्यात कशा प्रकारे उतरवता याला महत्त्व आहे. इम्प्लिमेंटेशन जे झालं पाहिजे आणि तेच करण्याचा प्रयत्न tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. इमरूचा पुढचा बॉल सनवेजसाठी हा उलट खेळलाय पण कनेक्ट झालाय का तर नाही. कनेक्ट झालाय शरीराशी. तिन्ही स्थान रोखण्याचा प्रयत्न. LBW ची अपील. फलंदाज होतोय बाद. पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली होती गौरव आणि सनवेजची पण पार्टनरशिप ब्रेक करतोय इम्रोज खान. आतापर्यंत संयमानेच खेळत होते फलंदाज गौरव, परंतु आता संयमाचा बांध तुटला आणि बॉल पायावर लागला आणि जसा पायावर बॉल लागला पंचांनी ही अपील उचलून धरली. विकेट मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनकडे लक्ष आहे गौरवचं. ऍक्शन रिप्ले बघा. स्टंप मधला बॉल होता. पिचिंग लाईन मध्ये होती. बॉल आतमध्ये आला स्टंपला हिट होता आणि पंच उशीर करत नाहीयेत ही विकेट देण्यासाठी. इम्रोजच्या खात्यात ही दुसरी विकेट. या मॅच मध्ये आतापर्यंत खूप सेन्सिबल बॅटिंग करत होते, संयमाने बॅटिंग करत होते. रिक्स घेतली नव्हती इम्रोज समोर. जशी रिक्स घेतली इम्रोजने एंट्री फिक्स केली. आपण तीच चर्चा जर एक बॉल अगोदर करतोय की इम्रोजला दोन्ही फलंदाज सावधानी बाळगून खेळत आहेत आणि अचानकपणे हा जो अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक सिलेक्ट केला होता त्या पर्यायामध्ये फलंदाज गडबडलेला आहे आणि आता तो त्रास कदाचित कुंकाई शीतलाई विटावा या संघाला होऊ शकतो. तेजस खारकर हे संघमालक आहेत कुंकाई शीतलाई विटावा या संघाचे आणि अशफाक चौधरी हे संघमालक आहेत पूर्वेश सरनाईक टायगरचे. तर संघमालकांचा सुद्धा प्रस्थ आहे ते टिकवण्यासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत घेताना पाहायला मिळालाय या प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये. संघ मालकांचं प्रस्त आहे, परंतु सध्या तरी फलंदाज इम्रोजमुळे त्रस्त आहेत. पण पाहूया तो त्रास दूर करण्यासाठी शशांक तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. कुंकाई शीतलाई विटावा या संघाकडून खेळण्यासाठी धावसंख्या 27. 2 फलंदाज बाद. फुल लेन बॉल होता. चांगलाच पद्धतीने बॉलला खेळलेला आहे. बॅटचा फेस क्लोज करताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात मिळते. ती एक धाव वाढते. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या पोहोचते 28 वर. 28. 28 धावा. इम्रोजने 11 धावा देत असताना 2 विकेट प्राप्त केल्या आहेत या लढतीमध्ये. 28 लॉस ऑफ 2 विकेट. या मॅच मध्ये टॉस जिंकत जो गोलंदाजीचा निर्णय घेतला होता कॅप्टन इम्रोजने, तो स्वतः तरी वैयक्तिक त्याने सार्थ ठरवलाय. म्हणजे विश्वास आहे स्वतःवर की मी सुरुवातीला जाऊन विकेट काढू शकतो, ती क्षमता आहे आणि तो एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स यूज करत असताना इम्रोज, पण तो आता एका पार्टनरशिपची गरज आहे. एक पार्टनरशिप आली होती 18 धावांची गौरव आणि सनदेव या 2 खेळाडूंमध्ये. आता पुन्हा एक तशी पार्टनरशिप लागेल या मॅच मध्ये. सुरुवात कॅप्टनलाच करायची आहे नेहमीच. मग तो संघ कोणताही असू द्या. ओ सूर घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. गौरव राठोड यांनी जीवाचं रान केलं होतं हा झेल टिपण्यासाठी. प्रयत्न चांगले होते पण त्या प्रयत्नांना सफलता नाही मिळाली. कॅच कंप्लीट नाही झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. लेट खेळला, खेळू की नाही हा प्रयत्नात. त्यानंतर गौरव राठोड नाही, हा रावडी राठोड आहे. ऍक्शन मध्ये आला आणि आता गौरव हा रावडी राठोड म्हणून ओळखला जाईल. काय फिल्डिंगचा प्रयत्न होता. झेल जरूर सुटला परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा होती. 100% मार्क. प्रयत्नांचे 3 षटक समाप्त. 29-2 या लढतीमध्ये कुंकाई शीतलाई विठावा हा संघ. या मैदानात धडपडून पडून झोपून क्षेत्ररक्षण करायला कोणालाही आवडेल इतकं सपाट हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. थँक्स टू मीराबाईंदर महानगरपालिका वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी ज्यांनी या मैदानाला सुसज्ज ठेवण्यासाठी ती मेहनत वर्षानुवर्ष घेतलेली आहे. आणि ग्राउंड स्टाफ बद्दल जास्त बोलल्या जात नाही. ग्राउंड स्टाफचं तितकं महत्त्वाचं योगदान आहे. बघा ग्राउंड स्टाफ मैदानाच्या आतमध्ये जर सामना सुरू करायचा आहे तर त्यांना 1 तास अगोदर यावं लागते. म्हणजे आज बाळासरांनी 7च्या दरम्यान रिपोर्टिंग केली ग्राउंडवर. त्या अगोदरपासून ग्राउंड स्टाफ मैदानावर होता. म्हणजे त्यांचंही कार्य महत्त्वाचं आहे आणि सर्वात लेट ते जातात. कारण जेव्हा सामने संपतात त्यानंतर ग्राउंडवर पाणी मारलं आणि प्रत्येक गोष्टीची निगराणी करून ते मैदानाच्या बाहेर जात असतात. त्यामुळे ग्राउंड स्टाफचं महत्त्वाचं योगदान आहे. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये 29-2 3 षटक समाप्त. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहत आहात. आतापर्यंतचे ही इमारती बघा. पहिलं षटक 8-9 धावांची इमारत होती. दुसऱ्या षटकात 17 धावांची इमारत. परंतु तिसरे षटक इम्रोज खान कॅप्टन सीना तान गोलंदाजी करतोय या लढतीमध्ये. टीमला जबाबदार कॅप्टन कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण हे बघा. ज्या इमारतींची मी चर्चा, पहिली इमारत थोडीशी चढली, त्यानंतर दुसरी इमारत मोठी झाली, परंतु तिसरी इमारत त्या ठिकाणी खाली आहे. अर्थातच पहिल्या षटकात विकेट आहे, तिसऱ्या षटकात विकेट आहे आणि हे दोन्ही षटकं विकेट आहेत म्हणजे इम्रोजचे आहेत. चेतन आहेर थोडेसे महागडे ठरलेले त्यांना आता थांबवलेले आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सोहम पवार येत आहेत. सोमने सुद्धा मधल्या फेजला खूप चांगलं सांभाळलेलं आहे. जेव्हा पूर्वेश सरनाईक टायगर संघ अडचणीमध्ये असतो किंवा ज्यांना एका चांगल्या पर्यायाची गरज असते तेव्हा सोहम पवार एक चांगला पर्याय ठरलेला आहे.
हा ड्रोनचा व्ह्यू तुम्ही पाहता. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा चित्रीकरण केले जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. 29ला 2 चौथ्या षटकाची सुरुवात. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला. फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं चांगलं झालं नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला काऊ कॉर्नर रिजन मध्ये स्वतः इम्रोज आहे आणि इम्रोज समोर रिक्स घेणार नाहीत. एक धाव या बॉलवर 114.6 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने या षटकाची सुरुवात केली आहे सोहमने. आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं हे लक्षात घ्यावं लागेल. कुंकाई शितलाई विटावा सांगायला मला असं वाटतं की 70 ते 80 ही रेंज तर गाठायचीच आहे. आणि पहिल्या 3 षटकात 30 बनतायत म्हणजे पुढच्या 3 षटकात जर गणिताचा विचार केला तुम्ही 60च बनवू शकता. पण त्याहून जास्त विचार करावा लागेल, कारण आतापर्यंत जे स्कोरिंग स्ट्रोक खेळलेले आहेत त्यापेक्षा त्या स्कोरिंग स्ट्रोकमध्ये वाढ करावी लागेल पुढच्या फलंदाजांना. आणि ते प्रयत्न असतीलही. 70च्या पार जर गेले तर एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळण घेतोय. विकेट कीपर सुद्धा बीट होत आहेत बॅटर बरोबर आणि बाईकच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. समोरून बॉल फिरला, कमी गतीने टाकला होता 101च्या गतीने, म्हणजेच बरोबर 13ची स्पीड कमी झाली होती. व्हेरिएट करावंच लागेल तुम्हाला. जर तुम्ही गोलंदाजी जी करताय ती फलंदाजाला कळली तर मग तुमच्यासाठी थोडंसं कठीण होऊन जाईल आणि त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बदल करत राहावं लागतं. मग तो वेगामध्ये असेल, तो टप्प्यामध्ये असेल, तुमच्या टर्नमध्ये असेल, तुम्हाला ते बदल करावेच लागतील जर तुम्हाला टिकून राहायचं असेल या आधुनिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहतोय आणि पुन्हा एक वेळ ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा बॉल होता ज्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि हाही बॉल थोडासा अतिरिक्त गतीनेच टाकला होता. या षटकातील सर्वात वेगवान बॉल. शूटर बॉल होता, थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला निवडला. स्टम्प टू स्टम्प अटॅक करायचाच आहे, पण त्यातल्या त्यात आउटसाइड द ऑफस्टम्पवर सुद्धा आपण निभाव टिकवू शकतो आणि तेच करत आता सोहम पवार. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले, फक्त खर्च केले आतापर्यंत 1च धाव. जागा बनवून पुलचा प्रयत्न, बॉल थोडासा खराब होता परंतु फटका लवकर कमिट करून बसलेत. अतिशय चांगलं गोलंदाजी मधलं व्हेरिएशन पाहायला मिळते. एक बॉल वेगाने टाकतायत, एक बॉल कमी गतीने टाकतायत. सोहम 4 बॉलमध्ये 1 धाव, एकूण 2 धावा या षटकात आल्या आहेत. परिवर्तनाचा राजा आहे सोहम पवार आणि त्याचमुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. या अगोदर बॉल थोडा खाली राहिला होता, आता बॉल उसळलाय. मी म्हणालो होतो जे परिवर्तन आहे ते परिवर्तन प्रत्येक बॉलवर सोहम पवारचं पाहायला मिळते. पण गौरव, आपली ताकद विसरलाय का? फुल टॉस बॉल होतात, दिशा दिली या बॉलला. याही बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता आलेलं नाहीये. चांगली फिल्डिंग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रन वाचवलेत का हे बघायचं आहे. बाउंड्री रोपच्या अगोदर तर बॉल रोखला, अशी रनआउटचा चान्स आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला केलाय. इव्हेंटफुल राहिला हा बॉल. खूप काही घडलंय. सुरुवातीला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न बॉल अडवण्याचा केले, त्यानंतर थ्रो केला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो गेला, परंतु फलंदाज बचावलेत. चेतन आहे तुम्हाला पुन्हा एकदा फ्रेममध्ये पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट पुन्हा एकदा आपण ही घटना पाहूया स्लो मोशन मध्ये की नेमकं काय घडलं. स्ट्रोक खेळताना फलंदाज चुकला. फुल टॉस बॉलवर ते व्यवस्थित ऍडजस्टमेंट नंतर बघा, ज्युसी फुल टॉस होता आणि तो फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमालीचे होते. त्यांनी बॉल आत ढकलला, परत आपल्या पोझिशनला गेले, थ्रो केला त्यांनी नॉन स्ट्रायकर साईडला, पण त्यानंतर सोहमने रिले थ्रो केला स्ट्रायकर साईडला. पुलर लेनचा बॉल, चांगला यॉर्कर, फॉलो केलं बॅटरला. फिल्डिंग थोडीशी मिसफील होते. जजमेंट पाहायला मिळालं. स्वतःला पुन्हा मागे घेऊन गेले आणि बॉल अडवलाय. 1 रन या बॉलवरील. या एका धावेच्या मदतीने या षटकात आल्यात एकूण 5 धावा. लेग बाईटची 1 धाव, बॅटने आल्या 4 धावा. इकॉनॉमिकल षटक सोहमचं. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 34. 2 गडी बाद. कुंकाई शितलाई विटावा हा संघ बॅटिंग करत असताना आपण पाहतात सेमीफायनल क्रमांक 1 कुंकाई शितलाई विटावा विरोधात खेळते आहे या लढतीमध्ये पूर्वेश सरनाईक टायगर्स हा संघ. 4 षटकं संपली, धावसंख्या 34 आहे. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये पाहूया कुठपर्यंत ती इमारत वाढते. जी इमारत दुसऱ्या षटकामध्येच तुम्हाला मोठी होताना पाहायला मिळाली. पडता आणखीन 2 षटकाचा खेळ बाकी आहे. इम्रोची 2 षटकं संपलेत. चेतनचं 1 षटक, सोहमचं 1 षटक आणि पाहूया आता बॉलिंग ट्रॅकवर अयाज बेगला त्यांचा 5वा क्रमांक फिक्स्ड आहे आणि त्याच क्रमांकावर इम्रोजने पुन्हा एकदा अयाजला आणलेला आहे आणि इकॉनॉमिकल राहिलेत या PSPL मध्ये. अयाज बेग त्या 5व्या क्रमांकाच्या षटकावर. युवा गोलंदाजाने छाप टाकले आहे. अयाज त्यापैकीच एक नाव आहे, परंतु दुपारच्या सत्रात आपल्याला छाप टाकताना पाहायला मिळतील. तेलंगणा स्पॉट ऑन स्पोर्ट ज्या टीमने प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का दिला कालच्या सत्रात. महाराष्ट्र झोन RJ धमाका पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये हरियाणा पंजाब विरोधात राजस्थान. ह्या लढती पाहायला मिळतील स्टेट वाईज ग्रुपच्या. 34ला 2. फुल टॉस बॉल सरळ खेळलाय. याही वेळी कनेक्शन तितकं खास झालं नाहीये. स्ट्रगल करतोय
आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फुल टॉस बॉल मिस करता एक स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी जी असते ती मिस करता असं म्हणायला हरकत नाही. आणि किती फुलटॉस वाया घालवलेत. म्हणजे या अगोदरच्या षटकात सुद्धा एक फुलटॉस त्यांनी वाया घालवला. आता सुद्धा अयातच्या पहिला बॉल फुलटॉस होता तो वाया घालवला. बघा मिळालेली संधी वाया घालवायची नसते. त्याचं नुकसान खूप मोठं होऊ शकतं. ऑलरेडी तुमचा संघ थोडासा बॅकफुटला आहे आणि फ्रंटफुटला येण्यासाठी जर तुम्हाला मौके मिळत आहेत आणि तुम्ही जर ते बनवत नाहीयेत तर मग अडचण वाढेल टीम कुंकाई शितलाई विटावा संघाची. नक्कीच बेवजह ना दिल पे बोझ भारी रख, जिंदगी एक जंग है, इस जंग को जारी रख. लेग स्टिकच्या बाहेर लेग स्लिपचे खेळाडू इन ऍक्शन आले आणि नशीब की या बॉलवर स्लिप थोडीशी आतमध्ये लावली होती. योगेश यांचा चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. येस बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षण थोडंसं कठीणच असते कारण बॉल कधी टर्न होईल टप्पा पडल्यानंतर ते सांगता येत नाही आणि म्हणूनच त्या दोन पोझिशनला खूप महत्त्व दिलं जातं. दरम्यान धावा मिळत आहेत एकंदरीत 2 व्हाईट बॉलची 1 पळून 1 धावसंख्या पोहोचते 37. जितक्या धावा जोडता येतील तो प्रयत्न फलंदाजांचा राहिलेला आहे कारण स्कोरिंग स्ट्रोक आतापर्यंत तितके नाही आलेत. 4 चौकार आणि 1 षटकार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला शॉर्ट ऑन पूल केला. याही वेळी कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं. 1 रन मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थ्रो चांगला आणि गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय. आतापर्यंत मागच्या जर 3 बॉल जर पाहिले तुम्ही खूप कंट्रोलने गोलंदाजी आणि मागच्या 15 बॉलमध्ये फक्त 12 धावा आल्या त्यांनी 1 विकेट आली आहे. त्याचमुळे सध्या बॅकफुटवर दिसतो आहे या लढतीमध्ये कुंकाई शितलाई विठावा संघ. हे मैदानाचं विहंगम दृश्य नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण. जबरदस्त व्ह्यू म्हणजे प्रत्येक मीरा भाईंदरकर हा व्ह्यू आता मनात साठवून ठेवणार आहे. स्क्रीन शॉट घेऊन ठेवणार आहे. स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवणार आहे. पण या ठिकाणी महत्वाचा चौकार. मागच्या 15 बॉलवर चौकार नव्हता. आता त्या धावांची कोंडी फोडणारा चौकार येतोय फलंदाज शशांकच्या बॅटमधून. आता फुल टॉस चांगला केलाय आणि शशांकने या बॉलवर तुटून पडलेत. खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप कव्हरच्या क्षेत्रात हा चौकार येतोय आणि या चौकाराची नितांत गरज होती. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 42 धावा 42 रन या चौकाराची गरज होती. चौकार आलाय आणि अशाच प्रकारे काही फटके लगवावे लागतील. जेमतेम आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. सेमीफायनल क्रमांक 2 सध्या संत गतीने धावा येत आहेत. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. बदलालित्य नाहीये. पायच चालले नाहीये. डॉट बॉल. काय पेस कंट्रोल आहे आयाचा आणि तितकाच चांगला बॉलिंग पाथ त्याने मेंटेन केला. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला आणि थोडा लो ठेवलेला आहे. आता या मातीच्या खेळपट्टीवर बॉल कुठे पिच करायचं आहे गोलंदाजांना कळत आहे कारण मागच्या 2-3 दिवसांपासून हे सर्व संघ या मैदानात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता. रूम दिला नाहीये. कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता. कदाचित रूम क्रिएट करायचा होता फलंदाज शशांकला. 1च धाव मिळते आहे. नियंत्रित गोलंदाजी. टप्पा चांगला ठेवलाय शशांकने. त्या आधीच्या बॉलवर 1 चौकार लगवला. बघा हे मैदान मीरा भाईंदरचं शहर. हे विंगम दृश्य मैदानाच्या आधी. याबद्दल मनीष पाटील सर अधिकची चांगली माहिती देऊ शकतात. भाईंदर वेस्टचा हा परिसर आणि समोर मीरा रोड आहे. मीरा रोड स्टेशन तुम्हाला समोर पाहायला मिळेल. त्यापुढे दहिसर स्टेशन आहे. विस्तृत असा हा भूखंड. भाईंदर पश्चिमेचा. फुल लेंथ बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. ऑन साईडला खेळलाय. वाईड इज डीप मिड विकेट. कौ कॉर्नर रिजर मध्ये हलकीशी मिसफील्ड. त्याचा फायदा. 2 धावा होत आहेत. लेट रिॲक्शन. 2 धावांची ऍक्शन. या षटकात फक्त 11 धावा खर्च केल्या. गोलंदाज अयाजने 5 षटक समाप्तीनंतर 9च्या रन रेटने धावा होत आहेत 45 आणि अखेरचे 6 बॉल बाकी आहेत. मागच्या 15 बॉलमध्ये फक्त 18 धावा आणि हे विहिंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासारखी दृश्य आहेत. मीरा भाईंदर या परिसरात, मीरा रोड या परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हा नजारा टिपल्या जातोय. खरं तर आगरी कोळी बांधवांचा हा परिसर आहे आणि त्याचमुळे तुम्हाला मिठागर पाहायला मिळाले. पुढे राई मुर्दा मोरवा आहे. उजवीकडे समोर मीरा रोड आहे. डावीकडे भाईंदर पश्चिम. मागच्या बाजूला सुद्धा मिठागर आणि भाईंदरची खाडी आणि त्या मधोमध हे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण. धावसंख्या 45. 2 फलंदाज बाद. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सोहम पवार आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी 9च्या रन रेटनं स्कोर झालेला आहे कुंकाई शितलाई विटावा या संघाचा. 45. 2 फलंदाज बाद. 5 षटक समाप्त. शेवटचे 6 बॉल या डावामधले. गोलंदाजी ट्रॅकवर सोहम येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. या आधीच्या षटकात फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या सोहमने. फील्ड पोझिशन पाहू शकता आपण डावखुरी हाताच्या बॅटरसाठी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप कव्हर. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे. सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. सुरुवातच
बुचकळ्यात टाकणारी राहिलेली आहे टीम कुंकाई शितलाई विटावा या संघाला. शशांक आणि गौरव यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती. फुल लेन बॉल वळवलाय बाहेरच्या दिशेने, टर्न चांगला मिळते सोहम पवारला. आता खेळपट्टीला जे काही ऍडव्हान्टेज घेता येईल तेच ऍडव्हान्टेज घेतोय सोहम पवार. लिडिंग एज बॉल हवेत आहे. पुन्हा एक वेळ बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता आणि त्याचमुळे बॅटचा जेव्हा फेस क्लोज होतो तेव्हा बॅटच्या कडा अशा प्रकारे लागतात. एकच रन मिळते या बॉलवर. गती परिवर्तनचा राजा आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोहम. तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसते. 15 बॉल नंतर एक चौकार आला होता. पुन्हा एकदा हा वाईड अँगल व्ह्यू, हा बर्ड आय व्ह्यू या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाचा. आणि खेडे ग्राउंड होईल इतकं मोठं क्षेत्रफळ आहे या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाचं. जसं बाळासरांनी माहिती दिली की स्टेडियम सुद्धा प्रलंबित आहे, अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट काय येतात थांबण्याचं नाव नाही घेणार. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगने ती भव्यता मीरा बंदरच्या क्रिकेटला दाखवलेली आहे आणि म्हणूनच आगामी काळात चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एक वेळ गती परिवर्तन. याही वेळी बॅटरला बीट केलंय, अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवला आणि रनआउटचा चान्स. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. परिस्थिती बिकट आहे. बाईकच्या स्वरूपात सिंगल, धावबाच्या स्वरूपात विकेट. मॅच मध्ये टीम कुंकाई विठलाई विठावा या टीमच्या अडचणीत वाढ. क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे आणि तुम्हाला एक एक अडथळे पार करत करत पुढे जायचं आहे आणि तेच अडथळे वाढतायत. पण अडथळ्यांतून काय मार्ग निघत नाही या कुंकाई शितलाई विटावा संघाचा. कारण प्रत्येक फलंदाज एक एस्टॅब्लिश प्लेअर आहे. पण आजच्या दिवसामध्ये जिथे आवश्यकता होती चांगला खेळ देण्याची ती आवश्यकता पूर्ण नाही झाली. बघा थ्रो झाला आणि त्याचमुळे फलंदाज दुर्लक्ष होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न पण आपल्या साथीदाराला परतावं लागत आहे. आणि आता नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या दाखवलं होतं. धावसंख्या 47, 3 फलंदाज बाद. गौरव खेळत आहेत 17 बॉलमध्ये 17 धावांवर. कुणालाही मान्य नसेल. डगआउटचं हे चित्र. शशांक 7 बॉल कडून 7 बॉलमध्ये 7 धावा. ऑन साइडला शॉट ऑन पुल. बॉल केलाय वाईडिच लॉंग ऑन सीमा पार गुल. या बॉलवर हा तडाका. PSPL षटकार आलाय. जरी वेळ लागलाय पण आलाय. जास्त उंची नव्हती, फोर्स लागला होता, टायमिंग जुळलं होतं. बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला क्लिअर करताना धावसंख्या 50 ओलांडते. धावसंख्या 53. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया या षटकामध्ये फायदा चांगलाच होत आहे कुंकाई शितलाई विटावा संघाचा आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे फलंदाज गौरव. षटकार येतो आहे. गौरवच्या बॅटमधून भरपूर वेळापासून वाट पाहत होता आणि या बॉलची वाट लावली. धावसंख्या 53 रन, 53. कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या बॉलवर मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 54. लढता पडता संघर्ष करता करता 50 पार तर पोहोचली आहे कुंकाई शितलाई विठावा हा संघ. शेवटचा बॉल या डावामधला. धावसंख्या 54, 3 गडी बाद. PSPL चे पहिलं पर्व आपण पाहत आहात. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर. सेमीफायनल 2. आउटसाइड द ऑफ टर्म. बॅटर बीट केलेत आणि विकेट कीपरने हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. बॅटिंग टीमने DRS घेतलाय. व्हाईट बॉलसाठी अंपायरनी फेअर बॉल दिलाय आणि हे बघावं लागेल. शफल किती झाले, बॉल कुठे पिच झाला, बॉल कुठे गेला. इट्स अ फेअर बॉल. सोपा निर्णय होता टीव्ही अंपायरसाठी कारण शफल झाले होते ऑलरेडी ऑफ्टर्नच्या बाहेर आणि जितकी तुम्ही शफल होता तितकी लाईन वाढत असते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन आणि हा डाव संपतोय. प्रथम गोलंदाजी करत असताना रोखलंय 54 धावांवर. सनदेव LBW स्वरूपात बाद झाले. 5 बॉलमध्ये 10 धावा. इम्रोज विकेट प्राप्त करताना पाहायला मिळाले. सुनीत 4 बॉल 8. इम्रोजच्या खात्यात ही विकेट होती. चेतन यांनी चांगला झेल पकडला. गौरव नॉट आउट आले 19 बॉलमध्ये 24 धावा काढून, परंतु स्वतःला आज स्वतःवर दुःखी असतील. इम्रोज 2 षटक 4 डॉट बॉल 12 धावा 2 विकेट. चेतन 1 षटक 17 धावा 1 डॉट बॉल. सोहम 2 षटक 12 धावा 4 डॉट बॉल. अयाज 1 षटक 11 धावा 1 डॉट बॉल. पहिली विकेट 9, दुसरी विकेट 27, तिसरी विकेट 46. 54 धावा बनवता आल्या आहेत आणि आता लक्ष आहे या लढतीमध्ये
सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वेश सरनाईक टायगर्स या टीम समोर 55 धावांचं 55 टू विन बघायचं आहे. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner TrickPro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. सर्वात प्रथम PSPL ही टुर्नामेंट इतकी मोठी ऑर्गनायझरची केलेली आहे ती उत्तमरित्या केलेली आहे. त्याबद्दल ते PSPL कमिटीचं मी धन्यवाद मानेन. आणि खेळ हा खेळ आहे, खेळाच्या पुढे काय नाही, जो आहे तो मित्रयारीमध्ये खेळ खेळून मोकळा करायचा. संघाबद्दल काय सांगाल, कारण खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही ते खेळाडू व्यवस्थित स्वतः पिक केलेत, म्हणजे हँडपिक प्लेअर तुम्ही खेळवता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. तर PSPL साठी काय विशेष तयारी केली होती संघासाठी? विशेष तयारी अशी काय नव्हती केली, पण बोलो एक मुलांचं क्रिकेट आहे, तो क्रिकेट कुठेतरी आपण पुढे नेऊया. तो सुनीत होता, सनवेद होता, परत आमच्या इकडचे हरेन आहे, मोनीश आहे. बोलो एक मुलांना कुठेतरी स्टेज भेटावा, त्या स्टेजसाठी आपण त्या मुलांचं हे करतो आपण. तर एक मोटिवेशन संघ मालक या नात्याने तुमच्या खेळाडूंसाठी काय असेल, कारण पहिला डाव मला असं वाटतं तुमच्या मनासारखा नाहीये, पण पुढचा डाव तुमच्या मनासारखा होईल अशी अपेक्षा. तर तुमचा फायनल मेसेज तुमच्या टीमसाठी? टीमसाठी फायनल मेसेज आहे का आपल्याला फायनल जिंकता कशी येईल ते बघायचं आपल्याला, बाकी दुसरं काय नाही. तर हे होते तेजस खारकर, कुंकाई शितलाई विटावाचे ओनर. खूप चांगला अभिप्राय त्यांनी PSPL बद्दल आणि आपल्या खेळाडूंबद्दल दिला, त्याबद्दल आपलं आभार, धन्यवाद. वेलकम बॅक. आता आपण आहोत पूर्वेश सरनाईक टायगर्स या संघाच्या पॅव्हेलियन बॉक्सच्या समोर आणि आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आमचे मेंटॉर पूर्वेश सरनाईक टायगरचे मिस्टर मनोज बेहरे. मनोज सर, काय सांगाल PSPLच्या या वातावरणाबद्दल? सर्वप्रथम धन्यवाद. PSPLच्या माध्यमातून आमच्या ठाणे वॉर्डमधील 4 संघांना इथे प्रवेश दिला खेळण्यासाठी. जबरदस्त टुर्नामेंट आहे आणि पूर्वेश सरनाईक म्हटलं तर आमचे स्वतःच्या घरातलेच आमचे मालक देखील आहेत. पूर्वेश सरनाईक 11 या माध्यमातून अशफाक हे ओनर आहेत. त्यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या ठाण्यातील या संघाला इथे प्रवेश देऊन या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक संधी दिली आहे की इतक्या मोठ्या टुर्नामेंटमधून ठाण्यातून देखील प्लेयर्स इकडे आले आणि आपल्या चांगलं प्रदर्शन करून आज सेमीफायनलमध्ये दोन्ही ठाणे वॉर्ड्स संघ आम्हाला इथे खेळायला बघत आहे. टुर्नामेंट चांगली आहे, अशाच पद्धतीची दरवर्षी व्हावी आणि आम्ही अपेक्षित करतो की अशीच एक टुर्नामेंट आमच्या ठाण्याच्या मैदानात देखील त्यांनी एक ऑर्गनाईज करावी अशी निम्र विनंती आहे त्यांना. धन्यवाद. टीम बद्दल काय सांगाल, टीम मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल आणि आता या पुढच्या डावासाठी तुमचं मोटिवेशन तुमच्या मेंबर्सला? परफेक्ट बॅलन्स टीम आहे. अमरुसानी यांनी चांगला संघ बनवला आहे. तुम्ही पाहू शकता 2 चांगले ओपनर्स आहेत, लेग ब्रेक ऑफ कटर असे बॉलर्स आम्ही ठाण्याच्या माध्यमातून या संघामध्ये पाहू शकतात. 4 संघ होते, 4ही संघ तगडे होते कारण झोन वाईज ठाणे वॉर्डच्या माध्यमातून इथे 4ही संघ खेळलेले आहेत. त्याच्यातून बाजी मारताना हे 2 संघ आता सेमीफायनलमध्ये आलेत. बॅलन्स संघ आहेत, चांगले खेळाडू निर्माण केले जाते ठाणे वॉर्डच्या माध्यमातून आणि ठाण्यातून लवकरच या सर्व खेळाडूंना आम्ही एक अजून ओपनच्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे जी रात्रीची जी महाराष्ट्र झोन आणि महाराष्ट्र झोन 2 जी होते त्याच्यातून ठाणे झोनमधून आम्ही एक संघ इथे लवकरच इथे ठाण्याच्या माध्यमातून निर्माण करून खेळाडू देऊ अशी आम्ही इच्छा बाळगतो. आणि तुमच्या त्या प्रयत्नांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला या उपांत्य फेरी लढतीसाठी. होते मनोज बेरे सर, टीम पूर्वेश सरनाईक टायगरचे मेंटॉर. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया बाळसरांचा. सोबत असतील प्रशांत सर. 55 धावा जिंकायला दिलेत पूर्वेश सरनाईक टायगर्स या संघाला. बघायचं आहे इम्रोज खान, राहुल, सोहम, चेतन, अयास, फरमान, मॅग्निफिसेंट फिल्डिंग इन दिस टुर्नामेंट.
सोहम खोत, गौरव, झिशान, अखिलेश, योगेश कुठल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स देत आहेत. 36 डिलिव्हरीज अँड 55 टू विन. 55 धावा 6 षटकात करायचे. जवळजवळ 9 धावांची गती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपण या ठिकाणी हा दुसरा सेमीफायनल बघतो. ऑलरेडी आई धारावी माऊली हा संघ अंतिम सामना क्वालिफाय झाला आहे. आणि ऑफसाईडला पॉवर प्लेची फिल्डिंग बघता. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे, कव्हर पॉईंट आहे. कव्हरला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा गेला आहे. आणि या पॉवर प्लेमध्ये किती धावा येतात या ठिकाणी बघावं लागेल. तर राहुल कश्यप आणि सोहम खोत आघाडीला. मॅग्निफिसंट प्लेअर कश्यप. काय बॅटिंग केली पहिल्या सामन्यामध्ये. लीगमध्ये त्यांनी जबाबदारी घेत असताना डिलिव्हर केलं, स्वतः उभा राहायला कन्सिस्टन्सी दाखवली, फुटवर्क दाखवले. 360 स्टाईल त्यांनी चौफेर फटकेबाजी करायचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये तो लवकर बाद झाला होता. या सामन्यामध्ये बघायचं काय परफॉर्मन्स दाखवतात. इज अ क्लासिक क्रिकेटर. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा करायची ही ओळख आहे सोहम खोत आणि राहुल कश्यप यांचं. आणि सुरुवात कशी बघायची आहे या ठिकाणी. ऑन साईडला बघूया. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय आपण बघतोय. दोन्ही संघांना सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्याकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शोज अ गुड गेम. बघायचा कुठला संघ अंतिम सामन्यात या ठिकाणी ठाण्या पूलमधून या ठिकाणी क्वालिफाय होतोय आणि आई धारावी माऊली यांच्याशी खेळतोय. प्रशांत, क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले. आप देख रहे हैं प्रताप सरनाइक प्रीमियर लीग 2026 का एक ज़बरदस्त मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला और थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगा ग्रैंड फाइनल. इससे पहले इस फाइनल में कौन पहुंचने वाला वो देखना भी बहुत दिलचस्प है. अनुराग तयार. स्ट्राईकला आहेत राहुल कश्यप. पहिला चेंडू स्ट्रेट बॅटनी गॅपमधून 2 फिल्डरच्या मधून काढत असताना कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी क्रिकेटमधलं तंत्र मंत्र पुन्हा एकदा पहिल्या सामन्याचं रिदम, पहिल्या सामन्याचा परफॉर्मन्स या ठिकाणी कंटिन्यू करत असताना असं दिसत आहे. पहिला चेंडू स्क्वॅडर करताना अत्यंत दर्जेदार फटका. म्हणजे सुख म्हणजे काय असतं त्याच्या अनुभूती देणारे फटके असतात. कव्हर ड्राय, स्क्वेअर ड्राय आणि तो फटका अगदी सरळ बॅटने खेळला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र भेदत चेंडू सीमारेषा पार गेला. अतिशय देखणा फटका राहुलच्या बॅटमधनं. वन ऑफ द ग्रेट बॅट्समॅन ऑफ दिस टुर्नामेंट. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट बॅट कशी रोल करतायत बघा. स्क्वाड ड्राईव्ह फार दुर्मिळ फटका आहे. टेनिस वर्ल्डमध्ये फार कमी खेळाडू आहेत अशा पद्धतीने स्ट्रेट बॅटनी पॉईंटला, कव्हर पॉईंटला, बॅकवर्ड पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमधला तंत्र मंत्र, टेक्निकली साऊंड बॅट्समॅन. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर, तो सर्कलच्या बाहेर आहे. सज्ज होत आहेत अनुराग पुन्हा एकदा मुंबईकडून. चेंडू ऑफ स्टंपवर होता. डिफेन्सिव्हली प्लेस करत असताना या ठिकाणी पाहिलं की फिल्डर मागे, चेंडू ढकललं तर पुढे यायला त्याला वेळ लागेल. तत्परती आपण एक धाव पूर्ण करू शकतो. स्ट्राईक रोटेट करत असताना शोईंग द टेम्परमेंट, संयम चिकाटी, श्रद्धा सवरी, राहुल कश्यप आपला क्लास दाखवताना काही फटक्यांमध्ये. आक्रमण और संयम बहुत महत्वपूर्ण है. आपने पहले आक्रमण किया, उसके बाद में संयम के साथ वो सिंगल लिया. सकारात्मक बल्लेबाजी इस वक्त बल्लेबाज राहुल द्वारा. अनुराग. सोम कोथ तयार नाही आहेत. कोथसाठी बघा ऑन साईडला फाईन लेग वरती आहे. मिड विकेटला एक फिल्डर. आय बेग युअर पार्डन, इट इज सोम पवार. चेंडू ऑफ आणि मिडल स्टंपच्या मध्ये होता. गोलंदाच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सोहम पवार याच्यामध्ये. इज अ क्लासिक ऑलराऊंडर सोहम पवार. या जोडीने पार्टनरशिप केली होती लीगमध्ये, हे विसरता कामा नये. राहुल कश्यप आणि सोहम पवार. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीवरचा ऑन साईडला पळवलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये उचलायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी मिड विकेट. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी नक्कीच प्रयत्न होता सर्कलच्या आतमधल्या फिल्डरचा, मात्र तो आता चेंडू लागला नाही. गुड शॉट. ऑन साइड पर गेंद को खेला गया. खराब फील्डिंग और गेंद बाउंड्री रन के बिल्कुल बाहर चले गए 4 रनों के लिए. चौके से क्या होगा, बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा. गेंदबाज के ऊपर थोड़ा प्रेशर आ सकता है. फुल टॉस गेंद थी और बहुत ही बेहतरीन टाइमिंग बल्लेबाज सोहम द्वारा. पवार तयार पुन्हा एकदा अनुरागसाठी.
गुड फुटवर्क इन द लास्ट स्ट्रोक. या वेळेला चेंडूला वॉच केलं, बघितलं एक्झॅक्टली फिल्डर कुठे ऑफ साईडला खेळत असताना डीप मध्ये त्या ठिकाणी घेतला ना आणि सुंदर झेल डीप मध्ये. दोन फिल्डर आपण बघतोय, एक ऑन साईडला बाहेर सर्कलच्या, एक ऑफ साईडला. त्या ठिकाणी तो झेल घेतला जातोय आणि हा पाया द्यायच्या अगोदर, पार्टनरशिप ग्रो करायच्या अगोदरच अनुराग त्या ठिकाणी बात करतायत सोम पवार यांना. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए अनुराग बहुत ही महत्वपूर्ण विकेट. स्टार्ट देखिए चौके के साथ हुआ था, उसके बाद में 2 गेंदे और सिंगल है, और ये जो 5वीं गेंद थी ना, वहाँ बल्लेबाज सोहम पवार का शिकार अनुराग ने किया. एक्शन रिप्ले tenniscricket.in पर देखे. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन और क्रीज के कोने का इस्तेमाल किया था. ऑफ टर्न के बाद फुल लेंथ गेंद थी, वॉगा पर खिलाड़ी मौजूद है, बहुत अच्छा कैच, और सोहम पवार बैक टू द पेवेलियन, अनुराग ने किया शिकार. 55 का टारगेट है और आप देख सकते हैं पहली विकेट यहाँ पे गिरता हुआ. 9 फॉर द लॉस ऑफ 1 आणि नवीन फलंदाज आता या ठिकाणी उतरतोय. कुणकाही शितलाई विठावा आणि पूर्वेश सरनाईक टायगर्स असं बघताय. सुनीत निक्कम कॅप्टन आहेत. काल चांगला परफॉर्मन्स सुनीतकडून बघायला मिळाला होता आणि एम्ब्रोज आहेत कॅप्टन बॅटिंग टीमचे. स्वतः कॅप्टन. स्ट्राईकला राहुल, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पहिलं पूर्ण मोकळं आहे, कोणी फिल्डर नाही. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने पुल करताना प्रशांत. शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं, बॉडी का रोल भी देखिए किस तरह से किया गया था राहुल द्वारा. राहुल का जो तकनीक है ना, वो बहुत बढ़िया. बैकफुट चले गए, डीप इन द क्रीज जाके गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर दिए घुमा के खेला है. बल्ला घुमा, मैदान जुमा. बेहतरीन बल्लेबाजी बल्लेबाज राहुल द्वारा. सुनील निक्कम खुद कैप्टन है, फिंगर स्पिन करते हैं. अच्छी गेंदबाजी उन्होंने पिछले मैच में की थी, इस बार सेकंड ओवर डालने के लिए तैयार वहां पे. या वेळेला बॅकफुटला आले, जागा बनवली स्क्वेअर कट साठी. चेंडूला कट करत असताना ऑफ साईडला त्या ठिकाणी सुंदर पदलालित्य. दोन्ही बाजूला अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना संघनायक आल्यानंतर संघनायकाचा गेम प्लॅन लगेच इम्प्लिमेंट होणार या बाबतीत शंका नाही. ही पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची. दोघेही अत्यंत चांगले बॅट्समॅन आहेत, एम्ब्रोज आणि राहुल. निकम पुन्हा एकदा तयार, भारत मातेला स्पर्श करत असताना. या वेळेला चेंडू मिडल स्टंपवर आहे, बॅकफुटला थांबले, पाहिलं की मोकळे मागे. अतिशय सुंदर पद्धतीने षटकार. मागच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा प्रशांत कुठत असताना. राहुल मेला लुट रहे, कमाल की बल्लेबाजी. डीप इन द क्रीज जाके बल्लेबाजी हुई है, चाहे ऑफ साइड पर रन बनाए, ऑन साइड पर रन बनाए, बहुत अच्छी बल्लेबाजी, और गेंद को आखिर तक देख रहे. सबसे अच्छी बात है ऑफ साइड पर जो शॉट खेला, आखिर तक गेंद को देखा, उसके बाद में कवर के ऊपर से खेल दिया था. अभी फिलहाल स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया. निक्कम पुन्हा एकदा यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर केंद्रित करतायत. चेंडूला पाहिलं, चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत आणि चेंडूला लेफ्ट करण्याचा प्रयत्न. सुंदर फलंदाजी राहुल कश्यपच्या मार्फत. चांगलं पदलात्य, चांगलं टायमिंग. या वेळेला मिडल स्टंपवर आहे, खूप सुंदर पद्धतीने स्ट्रेट बॅटने चेंडू उचलायचा प्रयत्न. कश्यप ऑन फायर, खूप सुरेख टायमिंग. 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना. दे धनाधन विस्फोटक बल्लेबाजी बल्लेबाज राहुल द्वारा. कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. राहुल की बल्लेबाजी बेमिसाल. बॅटिंग किती इझी आहे ते दाखवतात, मात्र त्यांच्या मागे त्याची मेहनत आहे त्यांची. या वेळेला मात्र बॅकफुटला आले, उशिरा निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मिश्रण करतायत, कधी आत आणण्याचा प्रयत्न करतायत निक्कम, कधी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू फिंगर स्पिन करतात. स्वतः संघनायक आहेत आणि स्वतः सेकंड ओव्हरसाठी आले. अनुरागने एक विकेट काढलं होतं. आतापर्यंत जास्त धावा या षटकात गेलेत. यावेळेला बॅकफुटला आले, चेंडूचा हाईट फॅक्टर, टर्न, बॉम्ब्स, ऑफ साईडला थांबले, कट करायचा प्रयत्न, मात्र चेंडूला लेफ्ट केला. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 32 धावा आलेत, 55 धावा जिंकायला दिलेत. आपण बघतोय आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 9 होतं. पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी स्वतः आपण बघतोय अनुरागने एक विकेट काढली होती आणि आता मैदानावरती एम्ब्रोज आणि राहुल खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना प्रति षटकाच्या मागे गती 16 ठेवत आहेत. गजब की बल्लेबाजी रही है बैटर राहुल द्वारा. और टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया बिल्कुल सराहना होनी चाहिए. उसके साथ अल्टीमेट इवेंट मेकर ने भी बहुत बड़ा काम किया.
ये टूर्नामेंट ये पिक्चर सुपरहिट करने के लिए इनका बहुत बड़ा रोल रहा है। अल्टीमेट इवेंट मेकर पल्लवी नायर एंड टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया, ये नई पहल है। यकीनन यकीनन अल्टीमेट इवेंट मेकर्स के पल्लवी नायर और उनके पूरे ग्रुप ने बहुत अच्छे काम किया यहाँ पे। स्पेसिफिकली टाइम मैनेजमेंट, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, बहुत ही अच्छी तरह से लीडरशिप क्वालिटी पल्लवी के माध्यम से दिखता हुआ। इस बार गेंद को देखा, गेंद के लिए रुके, गेंद को ऑन साइड में बॉटम हैंड के माध्यम से खेलने की वहां पे कोशिश। 55 का टार्गेट है। 33 धाबा झाले, 33 धाबा एक गडी बाद। वाऱ्याचा वेग वाढतोय, चतुर्दशी आहे यावेळेला। शफल झाले, ऑन साइडला उचलायचा प्रयत्न त्या ठिकाणी। सेकंड स्पेल टाकत असताना अनुराग पहिल्या षटकात 9 धाबा देत असताना एक गडी अनुरागने बाद केले होते। दुसरा सेमीफायनल ठाणा मीरा पूल तुम्ही बघताय। प्रथम पारितोषिक 5 लाख आणि 3 लाख सेकंड प्राइस। वर्कआउट करताना अतिशय शांतपणे मिडलिंग करतायत, वॉच करतायत। स्ट्रोकचे या ठिकाणी आपण बघतो स्ट्राईक चेंज करायचा प्रयत्न करतायत। स्ट्रोक सिलेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने दोघेही मॅच्युअर्ड प्लेयर आहेत, एम्ब्रॉज आणि राहुल। बॅक टू द बॉलर, चांगली गोलंदाजी अनुराग मार्फत। वाऱ्याचा वेग थोडासा वाढतोय पश्चिमेकडून ईशान्य दिशेला, हा नंतर अजून वाढेल। हाय टाईट जसं पुढे सरकेल तसं। यावेळेला बॅकफुटला आले, चेंडूला वॉच केलं, ऑन साईडला खेळतात। बेड विकेटला 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करेपर्यंत एकाच ॲक्शनमध्ये एक सिंगल कन्वर्ट करून स्ट्राईकला रोटेट करतायत। धावसंख्या झाली 35। स्ट्राईकवर येतं राहुल कश्यप। एम्ब्रोज खान आणि राहुल कश्यप ही पार्टनरशिप हळूहळू गुरु होताना टेम्परमेंट दाखवत आहेत। यावेळेला थांबले, ऑन साईडला आले आणि चेंडूला पुन्हा एकदा वळवायचा प्रयत्न त्याच दिशेला आपण बघतो या ठिकाणी। मॅग्निफिसंट टायमिंग। क्रिकेट किती इझी आहे, टायमिंग किती सुंदर आहे, ताकद कमी वापरतात, पदाला ते अप्रथम स्ट्रोक सिलेक्शन सुंदर। 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवर। 55 धावांची गरज आहे, 41 धावा आले, 14 धावा आपण या ठिकाणी बघतोय। पहिला 2 पॉवर प्लेमध्ये आपण 32 धावा पाहिला प्रशांत। शानदार बल्लेबाजी व राहुल द्वारा कमाल का प्रदर्शन रहा है। 34 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और राहुल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। पूर्वेश सरनाइक टाइगर टीम के लिए ये जो टाइगर है ना, वो दहाड़ मैदान के अंदर कमाल की बल्लेबाजी की है। यकीनन यकीनन आपने बराबर कहा, राहुल के बिना शुरुआत नहीं होती, एम्ब्रोज के बिना शुरुआत नहीं होती। इसी 2 प्लेयर्स ने बहुत अच्छी पार्टनरशिप लीग में की थी, बहुत रिस्पॉन्सिबली दोनों खेले थे। वैसा ही बैटिंग हमें यहाँ पे देखने को मिल रहा है। तर 3 षटकानंतर ही धावसंख्या झाली 41, जवळजवळ 13.90 ची गती ठेवली आहे। अजूनही 14 धावांची गरज आहे। षटक बाकी 3 आणि आस्किंग रन रेट जो सुरुवातीला 9 होता तो 4:45 वर येताना। आमच्या रनिंग कॉमेडीला वाणीला विश्रांती येतोय, या ऐकूया प्रशांत आदावडे कोकणचे। थैंक यू सो मच बालसुब्रमण्यम अय्यर, जिनकी आवाज़ आप सुन रहे थे। इस मैच का आंखों देखा हाल मराठी में। PSPL 2026 सीजन 1 मीरा भाईंदर ठाणे के लिए बहुत बड़ा मुकाबला। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला कुनकाई शीतलाई विठाबा बनाम पूर्वेश सरनाई का टाइगर और 55 रनों का टारगेट है। इस मुकाबले में राहुल ने गेंदबाजों को टारगेट किया, जबरदस्त बल्लेबाजी रही है। पुल शॉट कमाल के थे, कवर के ऊपर से वो शॉट खेला था वो भी कमाल का था। डीप इन द क्रीज जाके जो बल्लेबाजी हुई है राहुल की लाजवाब रही है। एम्ब्रोज जो है ना, लगातार 3 मैच में मैन ऑफ द मैच रहे हैं। कॉन्ट्रीब्यूशन बहुत ही बढ़िया रहा है बतौर बल्लेबाज और गेंदबाज। यकीनन यकीनन वेरी गुड कैप्टनशिप, वेरी गुड बैटिंग, अच्छी लीडरशिप क्वालिटी, चेंज ऑफ बॉलिंग बहुत अच्छी की उन्होंने, बैटिंग भी बहुत अच्छी की ओवरऑल इस प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026 में। सुनीत निक्कम दूसरे स्पेल डालते हुए टीम के लिए चौथा फिंगर स्पिन डालते हैं, गेंद को अंदर लाने की कोशिश, लेकिन बहुत अच्छी तरह से गेंद को ऑफ साइड में प्लेस करते हुए गेंद जाते हुए वहां पे 4 रन यहाँ पे बहुत आराम से दोनों बैट्समैन खेलते हुए प्रशांत। एफर्टलेस बल्लेबाजी, मक्खन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा रही है। और खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है। पहले राहुल ने हमला किया, शानदार बल्लेबाजी। अब बारी एमरोज खान की है, बहुत बढ़िया बल्लेबाजी। एमरोज ने हर मैच में प्रभावित किया बतौर गेंदबाज और बतौर बल्लेबाज। यकीनन यकीनन
इस बार रिवर्स खेलने की जरूरत थी, क्या अपील होता हुआ वहां पे गेंद को खेला पॉइंट की तरफ। वहां पे जब तक कवर करते 1 रन का इजाफा स्कोर आगे जाता हुआ। यहाँ पे आप देख सकते हैं राहुल कश्यप वहां पे स्ट्राइक पे आते हुए। अगर आपके पास राहुल जैसे अच्छे बैट्समैन हो तो आपका विश्वास भी उतना ही बढ़ता है। जी हाँ, बहुत अच्छी बल्लेबाजी रही है। और सुनीत के ऊपर सबके निगाह पहले ओवर में महंगे साबित हुए। फ्रंटलाइन गेंदबाज टीम के कप्तान आप हैं, तो आपके ऊपर हमला हुआ, फ्रंटलाइन गेंदबाज के ऊपर टारगेट किया राहुल ने। यकीनन वो स्क्वायर ड्राइव अभी भी मुझे याद है, पहले गेंद पे जब उन्होंने पॉइंट पे मारा था, कब पॉइंट पे। तो राहुल तैयार सुनील निकम के लिए। इस बार रुके गेंद को आने दिया अपने पास, गेंद को खेलने की कोशिश ऑन साइड में, लेकिन फील्डर मौजूद है वहां पे। एक ही रन मिलेगा। दोनों ही स्ट्राइक को रोटेट कर रहे, कंसंट्रेशन बढ़ा रहे, टच में है। जहां पे खराब गेंद है वहां पे अच्छे शॉट, अच्छे गेंदे में यहाँ पे सिंगल्स निकालने की कोशिश। इस बार गेंद को इंतजार के आने दिया अपने पास, ऑफ साइड में कट करते हुए गेंद को भेजा कवर की तरफ। वहां पे 1 रन या प्रशांत। धीरे धीरे फिलहाल बल्लेबाज जो है ना जीत की तरफ अग्रसर हो रहे हैं। ब्रुवेश सरनाइक टाइगर 48 पमान। डीप इन द क्रीज जाके जो बल्लेबाज रही है, बल्लेबाज राहुल की बहुत शानदार रही है। और सबसे बड़ी बात है गेंद को आखिर तक देख रहे हैं और उसके बाद में शॉट खेल रहे हैं। ये एक बड़े खिलाड़ी की निशानी है राहुल कश्यप। इस पर 36 स्कोर 49 पर 1, 55 रनों का टारगेट। सुनीत अपनी बॉलिंग में पता यार गति परिवर्तन अच्छा कर रहे हैं। ऑन साइड पर खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे, फिलहाल इस वक्त विकेट कीपर गेंद को ज्यादा नहीं कर पाए और गेंद चलेगी फाइंडिंग पर। 1 रन लेने का मौका। ओवर की बात करें तो ये तीसरा ओवर बहुत ही महत्वपूर्ण। स्कोर 50। तीसरे ओवर के बाद रन संख्या फिलहाल बहुत बढ़िया थी। ये चौथा ओवर भी बहुत बढ़िया रहा है बल्लेबाजों के लिए। 4 ओवर का जो खेल है कमाल का रहा बल्लेबाजों के लिए। 3 ओवर के बाद जो कहानी थी बहुत स्ट्रांग थी। चौथे ओवर में ज़्यादा एफर्ट लगाने की जरूरत नहीं, केवल विकेट के ऊपर खड़े रहना। तो ये चौथा जो ओवर था जिसमें बल्लेबाज ज़्यादा जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेले, केवल विकेट के ऊपर खड़े रहे। जब पाले में गेंद आई तब जाकर बड़े स्ट्रोक के लिए चले गए। देखिए पावर प्ले में जब आप 32 रन बना लेते हैं ना तो बहुत कंफर्टेबल हो जाता है। जिस पावर प्ले में फील्डिंग का रेस्ट्रिक्शन होता है वहाँ पे बहुत अच्छी बैटिंग की। यहाँ पे तारीफ करना चाहूँगा यहाँ पे प्रवेश सरनाइक टाइगर्स टीम का। वहाँ पे उन्होंने 32 रन बना ले रहे थे। उसके बाद आप देखिए 2 ओवर में 18 रन आता हुआ, 50 बनता हुआ। यहाँ पे अच्छी बैटिंग, दोनों ही मैच्योर्ड बैट्समैन है। वो समझते हैं कि हमने ऑलरेडी रन रेट को यहाँ पे पा लिया है, अभी खाली रुकना है और विजय यहाँ पे लेना है। कुनकई सिताई विठावा टीम के लिए विकेट की जरूरत है। ओंकार आए हैं, क्या वो गेंदबाज बतौर गेंदबाज स्वीकार करेंगे, देखने वाली बात है। शानदार, बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में प्रवेश सरनाइक का टाइगर टीम का। लेफ्ट हैंडर बॉलर है ओंकार। 4 ओवर की कहानी समाप्त। 50 रन 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए एमरोज, जिनके ऊपर दारोमदार बहुत बढ़िया बल्लेबाजी इनकी रही है। दुर्बल एंड से, मुंबई एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ओंकार। फ्लाइंग टीप पर खिलाड़ी कली है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। कवर पॉइंट पर थोड़ा खिलाड़ी आ रहा है, तो अब जो पॉइंट का खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ चला गया और जो कवर पॉइंट का खिलाड़ी वो पॉइंट बाउंड्री की तरफ आ गया। थोड़ा सा बदलाव किया उनका ने। प्लान बना रहे हैं, विकेट के लिए जा रहे हैं और विकेट के लिए जाना पड़ेगा। आपके पास कोई विकल्प नहीं है, विकेट ही आपको बचा सकते हैं। 12 गेंदों में 5 रनों की जरूरत है। टप्पा खाती गई, ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद बल्ले का नूरी किनारे का गेंद चली गई फ्लैंक टीम की तरफ। 1 रन लेने का मौका। 11:44 का समय। सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। अशफाक चौधरी प्रवेश सरनाइक टाइगर टीम के ओनर और तेजस कारकर कुनकई सिताई विठावा। बहुत अच्छी टीम है। टीम के ओनर और सुनीत निकम एमरिस खान ये टीम के कप्तान है। स्कोर 51 पर 1। शपलों के ऑन साइड पर जल्दी समाप्त करना चाहते थे। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में ओंकार द्वारा। क्या उनको थोड़ा ऊपर लेके आ सकते थे गेंदबाजी में, ओंकार गेंदबाजी करने के लिए। एक बात यहाँ पे मुझे यहाँ पे नमूद करना पड़ेगा, बहुत इंपॉर्टेंट है। देखिए ये जो टीम है प्रवेश सरनाइक टाइगर्स, इन्होंने सभी मैचेस इस टूर्नामेंट में जीते। ये इनका इंपॉर्टेंट पॉइंट है। बल्ले का बाहरी किनारा, विकेट की तलाश में है। ओंकार ने शिकार किया राहुल का। जैसे कि हम चर्चा करते विकेट लेने के लिए आपको क्या थोड़ा तो जल्दी ऊपर आने की जरूरत थी, क्या तीसरा ओवर लेके आप आ सकते थे, वो बहुत इंपॉर्टेंट है। उनका ने शिकार किया, राहुल को जाना पड़ेगा। 15 गेंदों में 36 रन की पारी समाप्त। 51 पर दूसरा झटका।
So 51 for the loss of 2. Only 4 runs required to win this semi-final. तुमच्या माहितीसाठी ऑलरेडी तुम्ही पाहिलं तर आज सकाळी या ठिकाणी आई धारावी माऊली या संघाने NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स या अत्यंत मजबूत संघाला त्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असताना सेमीफायनल पहिलं जिंकला. फायनलला गेलेत ऑलरेडी आई धारावी माऊली आणि इथून एक संघ आता फायनलला पोहोचेल आणि ग्रँड फिनाले तुम्ही या ठिकाणी ठाणा मेराबेंदर पूलचं तुम्ही बघू शकाल. बल्लेबाजों के लिए मंत्रा है क्रिकेट डोंट थ्रो विकेट. विकेट नहीं खोना है, लेकिन गेंदबाजों को गुच्छे में विकेट लेने, तब जाकर बात बनेगी. या अनुराग का विकेट हमने देखा, उसके बाद अभी हम देख रहे हैं, लेकिन जो स्कोर का स्पीड है जो मेंटेन किया स्टार्टिंग में, उसके बाद राहुल और एम्ब्रोस ने भी बहुत ही अच्छी तरह से, अभी 4 रन खाली चाहिए. 5वें ओवर का खेल, 9 गेंदों में 4 रनों की जरूरत. ऑनसेट पर गेंद को खेला गया, डीबर्ड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है, क्योंकि ऑनसेट पर फैली हुई फील्ड है. 1 रन लेने का मौका जीतने के लिए इस मुकाबले में पूर्वेश सरनाइक टाइगर टीम के लिए 3 रनों की जरूरत है. यकीनन एम्ब्रोस खान का यहाँ पे अभिनंदन करना पड़ेगा. सभी मैचेस उन्होंने लीग से लेकर यहाँ तक सभी मैचेस उन्होंने जीते. ओंकार गेंदबाजी करे. इस ओवर में 4 गेंदों में मात्र 2 रन और 1 विकेट. अच्छा ओवर है ओंकार का. हेलीकॉप्टर खेल दिया ऑन साइड पर, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. बाउंड्री रन की तरफ गेंद जा रही है और मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. वह है सतर्क, सावधान. अपोनेंट टीम का हुआ नुकसान. ओंकार ने किया एम्ब्रोस का शिकार. तो ये ओंकारला विकेट मिळत असताना या ठिकाणी मनामध्ये एक प्रश्न असतो, ओंकार अधिक का नाही आला, असा एक प्रश्न येतो आपल्या मनामध्ये. मात्र हे असं घडलं म्हणून असं आपण वाक्य म्हणतो. आपल्याला हेही विसरता कामाने पॉवर प्लेमध्ये 32 धावा करून त्याच ठिकाणी सामन्याला कलाटणी दिली आणि त्याच्यानंतर पण बघतो नंतरच्या 2 षटकात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने 18 धावा आल्या आणि आता हा सामना थोडासा जिंकण्यामध्ये उशीर नक्कीच होतोय, पण जिंकायचा प्रयत्न केला जातोय. थोड़ा सा रोचक बनता हो यह मुकाबला. बढ़िया गेंदबाजी ओंकार द्वारा. आपके पास बैंक बैलेंस नहीं, तब जाकर आप गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी इस ओवर में ओंकार की तरफ से. अय्याज, कौन भूल सकता है अय्याज को, कमाल का प्रदर्शन किया था. शपलों के गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की तरफ. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. एक रन के लिए जूझना पड़ रहा है इस ओवर में. नहीं यकीनन, जैसे देखिए स्टार्टिंग में राहुल है, एम्ब्रोज है और बीच बीच मिडिल ऑर्डर में अय्याज आते हैं. अय्याज ने एक मैच को जिताया था, आपको याद होगा. बहुत अच्छी बैटिंग की थी, खुद खड़े रहे और लास्ट ओवर में जबरदस्त रन बनाए थे उन्होंने. 6 गेंदों में 2 रनों की जरूरत. ओंकार का बहुत ही शानदार ओवर, जबरदस्त गेंदबाजी रही है. PSPL 2026 इस प्रतियोगिता में बहुत जबरदस्त माहौल बना हुआ. ये सेमीफाइनल का मुकाबला, एक मैच अभी भी इम्पोर्टेंट रहेगा, खास करके मेरा भाईंदर ठाणे टीम के लिए. आई धारावी बाहुली फाइनल में पहुंच चुके. सवाल ये है, कुनकाई सेतलाई विठावा या पूर्वेश सरनाइक टाइगर, कौन जाएगा फाइनल में? यस, 2नच धावांची गरज आहे. वाऱ्याचा वेग या ठिकाणी वाढतोय. खूप चांगला परफॉर्मन्स ओझर पूर्वेश सरनाईक टायगर्स यांच्या माध्यमातून बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग याच्या व्यतिरिक्त कॅप्टनशिप असेल आणि सातत्याने सगळे सामने जिंकणं तेवढं सोपं नसतं लीगमध्ये, नॉकआउटमध्ये. आणि सातत्याने ते जिंकत येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकर कोण आहे? अय्याज आहे. तर अय्याज स्ट्रायकर आहे. याच मुलांनी लास्ट ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावांच्या पलीकडे कुठले होते. शानदार बल्लेबाजी की थी अंडर प्रेशर. रोचक मुकाबला रहा. कमाल का प्रदर्शन, गजब का प्रदर्शन अय्याज का रहा. गेम चेंजर खिलाड़ी है. स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर. 6 गेंदों में 2 रनों की जरूरत है. सचिन के लिए एक चैलेंजिंग अवसर दिया गया गेंदबाजी करने के लिए. फ्लैंक टिप पॉइंट पर खिलाड़ी गली है, एक एक्स्ट्रा कवर और उसके साथ कवर पॉइंट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. लॉन्ग ऑफ है. फील्डिंग मुझे लग रहा है थोड़े डिफेंसिव लगाई है. आपके पास मात्र 2 रन बचे हुए हैं और ऑन साइड पर सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. एक ही खिलाड़ी दायरे के अंदर है फाइन लेग पर. बहुत अच्छी गेंदबाजी. मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, तर तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना थकवशील तरच तुला मिळेल धाव.
येस, बरोबर म्हणताय तुम्ही. अतिशय योग्य व्याख्या. कारण शॉर्ट टर्म आणि लेग स्लिप लावण्याच्या मागे तोच एक कॅचिंग पोझिशनमध्ये आपण बनतो. गली लेग फिल्डर आहे, पॉईंट लेग फिल्डर. आता एक शॉर्ट मिड ऑफ आणण्यात आला आहे. हा उद्देश आहे, कारण धावा कमी आहेत. अशा वेळेला विकेट्स जास्त कसे काढता येईल हे डावपेच आहे. 5 गेंदें दो रनों की जरूरत. अब एक्स्ट्रा कवर थोड़ा सा आगे आया. ओ खतरा हो सकता है लेकिन थ्रो अच्छा नहीं है. 2 ही चाहिए, 2 मिलेंगे यहाँ तो काम हो जाएगा. पूर्वेश्वर नाइट टाइगर ने ये मुकाबला जीत लिया, सेमीफाइनल का मुकाबला. इनटू द फाइनल पूर्वेश्वर नाइट टाइगर टीम. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जाओ साहेब सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख. संघर्ष के आग में तब पर जो निकले हैं, देखो आज वही सेमीफाइनल के विजेता बनकर उभरे हैं. कांग्रेचुलेशन पूर्वेश्वर नाइट टाइगर, वेल डन. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम इम्रोज खान. त्याच्यानंतर आपण बघतो राहुल कश्यप, सोहम पवार, चेतन, त्याच्यानंतर अय्याज इज अ की प्लेयर. मॅग्निफिसंट क्रिकेटर. फरमान, इनको तो मैं कभी नहीं बोलूँगा, यांना कधी विसरणार नाही. काय कॅचेस घेतले होते 5, अप्रतिम. त्याच्यानंतर सोहम खोत, गौरव, झिशान, अखिलेश, योगेश. अत्यंत बॅलन्स टीम आहे. आणि तुमच्या माहितीसाठी एकही सामना ते पराभूत झालेले नाही. सगळे सामने लीगमधले जिंकले. आता तुम्ही पाहिलं क्वार्टर फायनल जिंकला, सेमीफायनल जिंकला आणि एक अत्यंत मजबूत संघ ठाण्या पूलमधून पूर्वेश्वर नाईक टायगर्स या ठिकाणी पोहोचतोय फायनलला. आता त्यांना मीरा बेंदरच्या आई दाराबाई माऊली, जश पाटील आणि त्यांच्या संघांची ग्रँड फिनालेमध्ये या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. तर 2 टीम ऑलरेडी फायनलला पोहोचले. 2 सेमीफायनल मी पूर्ण केलं आहे. सामना सुरू झाला होता 9:04 बरोबर जर तुम्ही बघताय 12 या ठिकाणी 11:52 2 सामने संपलेत. आणि शेवटचा सामना ग्रँड फिनाले कुठला संघ जिंकेल याचं उत्तर घेऊन हा फायनल येतोय. तो संघ मीराबेंदर पूलचा असेल का ठाण्याचा असेल. प्रथम पारितोषिक 5 लाख आणि प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं चषक कुठला संघ नायक उचलणार याचं उत्तर थोड्याच वेळात. गौरव के 24 नॉट आउट रहे, बहुत ही शानदार बल्लेबाजी रही. सन में 10, सुनीत के 8 रन. उसके बाद में राहुल ने शानदार बल्लेबाजी की. एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी रही. 16 गेंदों में 36 रन. इमरोज 9 गेंदों में 9 रन. सोहम के 4. अय्याज नॉट आउट 3 पर आपने देखा. और इमरोज 2 ओवर 12 रन 2 सफलता. सोहम 2 ओवर 12 रन कोई सफलता नहीं है. अय्याज 1 ओवर 11 रन. चितन 1 ओवर 17. और इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी बिल्कुल आपको बताएंगे. लाजवाब प्रदर्शन रहा है और मनीष हमारे साथ जुड़ेंगे.